स्पष्टीकरण पाहिजे. सागरजी काय सांगाल प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी पण हिंदी भाषी जनता परिषदद्वारे सगळं वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. दरवर्षीची भाती ह्या वर्षी पण पिंपलेश्वर महादेव मंदिरमध्ये किल्केश्वर महादेव मंदिरमध्ये आम्ही 33 वर्षापासून निशुल्क गंगाजलयुक्त सरबत आणि पाणीचं आपण इथे वितरण करतो. मी जेव्हा लहान होतो, मला वाटतं मी एक 6 या 7 वर्षाचा होता, त्यापासून मी ह्या कार्यक्रम मध्ये दरवर्षी येतो आणि दरवर्षी इथे आपला सेवा देतो. आणि एक भावना प्रगट होतो की समाजकरण आणि समाजसेवा करण्यामध्ये आणि राजकारण करण्यामध्ये खूप फरक किती आहे. खरं हिंदी भाषी जनता परिषद आज वटविच आहेत. आज महानगरपालिका KDMC मध्ये कमीत कमी आमचे 10 शाखा आहेत. केंद्र आमचं खूप मजबूत आहेत. तुम्ही बघितलं असेल, लोकसभा इलेक्शनच्या अगोदरच डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला हिंदी भाषी भवन साठी 13 कोटीची निधी आणि कल्याणी स्टेशनच्या बाजूला 2 एकरचा जागा आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याच्यासाठी मी खासदार साहेबांचं अभिनंदन करतो. एवढी मोठी भवन उभे झाल्यानंतर तिथे एक सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही करू शकतो. समाजाला एकत्रित करायला आपण करू शकतो. त्यासाठी खासदार साहेबांचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. तर हे बघा, आम्ही आता भूमिपुत्र आहे. बोलायसाठी आम्ही उत्तर भारतीय बोलतो आपण, बरोबर आहे. पण आज माझी 4थी पिढी मुंबईमध्ये राहतोय. माझ्या वडीलचा जन्म मुंबईचा, माझ्या आईचा जन्म मुंबईचा आहे. असे किती परिवार इथे आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा जन्म इथे आहे. जसं सर्वांना न्याय भेटतो तसंच इकडचं सर्व हिंदी भाषी समाजाचं जे खरं सामाजिक कार्य करण्यासाठी इच्छुक आहे, त्यांना समाजमध्ये पुढे जायचे इच्छुक आहे, लोकांचे कार्य करण्यासाठी इच्छुक आहे, त्यांना संधी भेटायलाच पाहिजे. कोणासाठी, कोण उत्तर भारतीय असू, कोण मराठी असू, कोण गाववाला असू, असं विचार करून कोणाला तिकीट देणं, कोणाला तिकीट कापणं हे मला वाटत नाही चांगलं आहे, चुकीचं आहे. ह्याच्यासाठी मी सर्व पक्षाचा पदाधिकारी नेत्यांना आव्हान करणार आहे की आता जे झालं ते झालं, पण पुढच्या वेळी प्लीज तुम्ही हिंदी भाषी समाजाला तुम्ही न्याय द्या आणि हे समाज जे पक्षाला न्याय देईल ते पक्षाच्या मागे उभं राहणार.